सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिव्ह्यू. जेव्हा आपण सर्व्हिसेस देतो हे आम्ही आमच्या तोंडाने सांगतो आहे, पण आमचे क्लायंटचा आमच्याबद्दल काय रिव्ह्यू आहे हे पण तुम्हाला जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मी इंट्रोड्यूस करतो आहे आमचे क्लायंट निनाद सर ह्यांना. तर निनाद सरांनी आपल्याकडून ही जागा विकत घेतलेली आणि ह्यांना आपण पूर्ण बॅकअप इथे द्यायचा प्रयत्न केला आहे, सर्व्हिसेस द्यायचा प्रयत्न केला आहे. निनाद सर राहायला मुंबईला असतात, त्याच्यामुळे त्यांना कंटिन्यू अपडाऊन करणं पॉसिबल नाही आहे. आता इथे मी जेवढी तुम्हाला कामं दाखवली तेवढी कंप्लीट झाले. पुढे अजून सरांचा प्लॅन आहे घर बांधायचं, प्लांटेशन करायचं, भरपूर काय ह्या जागेला अजून सुंदर करायचं त्यांना. तर नमस्कार निनाद सर. तर तुमचा कसा काय एक्सपिरियन्स होता आमच्याबरोबर या डील करायचा, प्लीज आमच्या व्यवस्था सांगा. सर्वप्रथम तर माझी जी रिक्वायरमेंट होती ती त्यांनी व्यवस्थित समजून घेतली आणि मला कुठे त्यांना सांगावं नाही लागलं की मला नंतर हा कसा प्लॉट पाहिजे वगैरे. माझ्या आवडीप्रमाणे त्यांनी सर्वप्रथम तर त्यांनी स्वतःच प्लॉट चूज करून मला त्यांनी आणून दिला. ह्यासाठी म्हणजे खरंच त्यांचं कौतुक करायला लागेल. थँक्यू. कारण ते स्वतः रिक्वायरमेंट समजून घेतात आणि त्यानंतर कधीही तुम्हाला म्हणजे फोन नाही येणार की सर ही तुम्हाला आवडेल का वगैरे. त्यांना ती समजून जातं की कुठली प्रॉपर्टी क्लायंटना आवडेल वगैरे. सो ते एक पॉईंट आहे. दुसरी गोष्ट, व्यवहारात एकदम ट्रान्सपरन्सी, म्हणजे कुठेच काही असं म्हणजे लपवून वगैरे असं काही नाही. जे काय आहेत कागदपत्र ते सरळ समोर असतात आणि व्यवहारात अगदीच ट्रान्सपरन्सी, एकदम सुरळीत व्यवहार आमचे सगळे पार पडले. त्याच्यानंतर घेऊन झाल्यानंतर जमीन लँड घेऊन झाल्यानंतर, प्रॉपर्टी घेऊन झाल्यानंतर त्याच्यामधला सगळा सपोर्ट जो आम्हाला देण्यात आला तो पण अगदी व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर जे काही सगळे डेव्हलपमेंट्स आहेत, फ्युचर डेव्हलपमेंट्स आहेत, बोरवेल आहे म्हणा किंवा काय, त्या सगळ्याच पुढे आता बऱ्याच गोष्टी लाईंड अप आहेत. त्या सगळ्याच गोष्टी सुवंदन तर्फे पुढे लाईंड अप आमच्या टीम तर्फे करण्यात आल्या. जी आपली बोरवेल फेल गेली होती त्याच्यामध्ये आपण एकच पद्धतीने स्कॅन करण्यात आलं होतं. पण नंतर सुवंदनतर्फे, त्यांची टीमतर्फे आमची जी बोरवेल आहे त्या बोरवेलचं जे स्कॅनिंग झालं, वॉटर लेवल स्कॅनिंग म्हणतात, त्याच्यासाठी जी जर्मन टेक्नॉलॉजी आहे त्याचे डिव्हायसेस यूज करून जमिनीचे वॉटर लेवल चेक केले गेले. त्याच्यानंतर अजून 3 पद्धती त्याच्यात वापरून, वेगवेगळ्या मेथड्स वापरून त्याचे जी प्रोबॅबिलिटी आहे पाण्याची, कन्फर्मेशन जे म्हणतात की कन्फर्म करायचं असतं की पाणी किती आहे, तर त्याची प्रोबॅबिलिटी वाढते. म्हणजे जी बोरवेल आहे ती फेल जाऊ नये त्यामुळे 4 पद्धती वापरण्यात आल्या पाणी तपासण्यासाठी. आणि त्या बोरवेलचं काम आता नक्कीच होईल. त्याचे रिपोर्ट्स मला मिळाले आणि रिपोर्ट्सप्रमाणे जी पाण्याची अवेलेबिलिटी आहे, कुठे आहे एक्झॅक्टली, कुठल्या स्पॉटला आहे, तो एक्झॅक्ट स्पॉट कळला त्या डिजिटल स्कॅनिंग मेथडमुळे. त्यामुळे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. कुठेही म्हणजे असं मॅन्युअल किंवा कसंही म्हणजे तसं इथे नाही आहे. भरपूर वेळी ते फेल होतं, म्हणजे त्याची ॲक्युरेसी काय 100% करायचं म्हणून कसंही करायचं, याची पण ॲक्युरेसी तुम्हाला 90-95% आहे. पण आम्ही 4-5 मेथड वापरले आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करतो की तुम्ही कोणतीही जागा फायनल करायच्या पूर्वी तुम्ही त्या जागेमध्ये पाणी नसेल तर पाणी तपासून घ्या. जेन्युअनली आम्ही सजेस्ट करतो. आणि सरांना पण ती गोष्ट कळली आता की जागा घ्यायच्या अगोदर पाणी तपासणं किती महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावर आता सगळ्या गोष्टी आहेत. आणि सर, पुढचे काय प्लॅन आहेत आता तुमचे, इथे काय काय करणार आहात? आमचे पुढचे बरेच प्लॅन आहेत आणि सुवंदनचा सपोर्ट आहेच. त्यामुळे बोरवेल नंतर प्लांटेशन्सचे बरेच प्लॅन्स आहेत. इलेक्ट्रिसिटी, प्लांटेशन्स, घर बांधायचा पण, फार्म हाऊसचा पण प्लॅन आहे. तसे बरेच प्लॅन्स आहेत लाईंड अप. आणि तुम्ही आता मुंबईला राहायला असता तर तुम्हाला कधी असं वाटलं की तुम्हाला खूप धावपळ करायला लागते ह्या कामांसाठी? तुम्हाला आमचा सपोर्ट सिस्टम कसा वाटला इथे, जेवढी पण आपण आता कामं करून घेतलीत किंवा आता करणार आहोत ते? आपण CCTV पण इन्स्टॉल केलेत तुमच्या प्रॉपर्टीमध्ये. तर ते सगळं तुम्हाला बॅकअप कसा वाटला आमचा? तुम्हाला असं सारखं धावायचा त्रास झालाय का? बॅकअप असा खूप चांगला आहे. म्हणजे असं धावायचा त्रास वगैरे असं जास्त नाही आहे. म्हणजे अवेलेबिलिटी फोनवर असते व्यवस्थित. पण एक गोष्ट आहे की म्हणजे आम्ही इथे आलो आहे त्याचं कारण हे की एक प्लॉटवर कशी डेव्हलपमेंट चालली आहे ते बघणं जास्त इम्पॉर्टंट नसतं. असंही नाही की म्हणजे तुम्ही समोरचा माणूस करतोय म्हणून तुम्ही त्याच्यावर पूर्ण ढकलून चालणार नाही. थोडं आपलं पण तिकडे कंट्रोल असणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे की सगळं परफेक्ट होतंय की नाही, त्यामुळे असं अवेलेबिलिटी डेफिनेटली आहे. पण पर्सनली लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे. कारण कसं आहे, जेव्हा आपण कामं करतो तेव्हा ती तुमच्या आवडीच्या नुसार होत आहेत की नाही हे तुम्ही स्वतः बघणं पण गरजेचं आहे.
CCTV लावण्याचं कारण हेच आहे, सरांना पण आपण सजेस्ट केलं की आता बोरवेलचं काम असू द्या, उद्या घर बांधायचं काम असू द्या, तर सर सारखे इथे येणं पॉसिबल नाही आहे, कारण तो ट्रॅव्हलिंगचा खर्च खूप जास्त असतो. तर CCTVनी जर त्यांनी मॉनिटर केलं तर त्यांना प्रत्येक गोष्टीचं अपडेट राहील, किती काम चाललं आहे, आज काम चालू आहे की नाही. फोनवर जे खोटं बोललं जातं की सर आज काम चालू नाही आहे किंवा आज काम चालू आहे, काम चालू नसताना, तर त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करता येतील. त्यामुळे आता CCTV नंतर तर सरांना सगळी ट्रान्सपरन्सी मिळणारच आहे की हां, खरंच त्यामुळे काम कसं चालू आहे काय नाही, आणि त्याच्यामध्ये एक विश्वास बनतो आमचा आणि क्लायंटचा. तर आपला फोकस त्याच्यावरच राहणार हो, आहे आता नेहमी. मुंबईला राहत असल्या कारणाने म्हणजे असं पूर्णपणे त्यांच्यावर सोपवू शकतो, पण ते स्वतः एक पर्सनली बघण्याचा आनंद पण असतो. त्यामुळे असं सोपवू नये आणि ते बरोबर आवडीने होतंय का हे आपण लक्ष द्यावं. ह्याच्यासाठीच हे आता CCTV बसवतोय, जेणेकरून माझ्या म्हणजे ते मी रिमोटली बघू शकतो. ह्याच्यासाठी ते Exactly. CCTV बसवले आहेत आणि टीम आहेच मला सपोर्ट करायला, पुढची कामं करायला. सो त्यांची कामं मी आता CCTV वरून लाईव्ह बघेनच कसं काय कसं आणि चाललंय. निनाद सर आता भविष्यात अजून पण प्लॉट घेणार आहेत. त्यांचे खूप सुंदर प्लॅन आहेत, म्हणजे कोकणाला कसं सुंदर बनवता येईल प्लॅन्टेशन करून किंवा बाकी. सर स्वतः येऊन इथे सेटल होणार आहेत सगळं झाल्यानंतर 5-6 वर्षानंतर, आणि चांगले प्लॅन्स आहेत त्यांचे. तर सर थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल. आणि खूप खूप धन्यवाद, तुमचे आभार सुवंदन, की Thank you, तुम्ही sir. एवढं Thank you. तुमची टीम सपोर्ट करते नक्की. आणि आमचं स्वप्न जे आहे कोकणातलं ते साकार करण्यासाठी. नक्की त्यामुळे आमचं त्याच्यामध्ये धन्यवाद. खूप आमचं आभार. प्लेजर आहे की आम्ही सर्व्हिसेस देऊ शकतो जेन्युइन. तर मंडळी, आता आम्ही घेतो तुमचा निरोप, आणि असेच जेन्युइन प्रॉपर्टी तुम्हाला काही सर्व्हिसेस हव्या असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. जो नंबर दिला आहे स्क्रीनवर त्याच्यावरती फोन करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. बाकी व्हॉट्सअप तुम्ही 24/7 कधी आम्हाला करू शकता. तर आशा करतो आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण झाला असेल, तुम्हाला आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. नमस्कार.